पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। चले आदिवासी चले, एकच चले आदिवासी चले। जय जोहर, जय आदिवासी, जय जोहर, जय आदिवासी, जय जोहर, जय आदिवासी। नवापुरात सुमाणी गावित परिवारातर्फे विश्व आदिवासी दिन उत्साहात 105 ढोल 35 झिबली पथकांच्या गजरात भव्य रॅलीने वेधले सर्वांचे लक्ष। आदिवासी संस्कृतीच्या रंगात न्हाऊन निघाले नवापूर शहर। पारंपरिक वाद्य, नृत्य आणि जल्लोषाने वातावरण दुमदुमले। नवापूर शहरात सुमाणिक परिवाराच्या वतीने विश्व आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आलाय। पारंपरिक आदिवासी वाद्य, ढोल, झिबली, तूरवाद्य आणि नृत्याच्या तालावर निघालेल्या भव्य रॅलीने शहरातील वातावरण आदिवासी संस्कृतीने भारावून गेले। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10 वाजता जिल्ह्यातील पहिल्या महिला जिल्हा परिषद अध्यक्षा स्वर्गीय हेमलता वडवे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरतभाऊ गावित, माजी जिल्हा परिषद सभापती संगीता गावित, प्राध्यापक जयश्री गावित, माजी पंचायत समिती सभापती दिलीप गावित, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बकाराम गावित, नवापूर नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, युवा उद्योजक धनंजय गावित, नगरपालिका बांधकाम सभापती भालचंद्र गावित, पाणी पुरवठा सभापती शरद पाटील, आरोग्य सभापती मिनल लोहार तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष मनोहर नगराळे, माजी उपनगराध्यक्ष फारुख शहा, इद्रिस टीनवाला, अमृत लोहार, माजी नगरसेवक जैनू गावित, कोलदा गावचे सरपंच तेजस वसावे, जालमसिंग गावित, आयुब गावित, सहसरपंच प्रकाश गावित, महिला अध्यक्ष चित्रा चव्हाण, फास्टर तसेच पोलीस पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यानंतर देवलफळी परिसरातून पारंपरिक आदिवासी ढोल, झिबली आणि नृत्याच्या सादरीकरणासह भव्य रॅलीला सुरुवात झाली। यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरतभाऊ गावित, माजी जिल्हा परिषद सभापती संगीता गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, सर्व नगरसेवक, सरपंचांनी आदिवासी बांधवांसोबत नृत्यात सहभागी होत उत्साह वाढविला। भव्य रॅली देवलफळी, शिवाजी रोड, टर्मिनल पॉईंट, शीतल सोसायटी मार्गे महात्मा गांधी पुतळ्याजवळ पोहोचली। या ठिकाणी आदिवासी क्रांतिकारक तसेच माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री स्वर्गीय माणिकरावजी गावित आणि माजी मंत्री स्वर्गीय स्वरूपसिंग नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी आमदार शिरीष कुमार नाईक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरतभाऊ गावित आणि आरसी गावित यांनी आपले मनोगत व्यक्त करून विश्व आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाची प्रस्तावना माजी नगराध्यक्ष गिरीश गावित यांनी केले। यानंतर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरतभाऊ गावित यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मुख्य रॅलीला सुरुवात केली। या रॅलीमध्ये आदिवासी समाजाची पारंपरिक 105 ढोल पथके, 35 झिबलीन पथके आणि 4 तूरवाद्य पथके सहभागी झाली होती। पारंपरिक वाद्यांच्या गजराने संपूर्ण नवापूर शहर दुमदुमून गेले। रॅली लाईट बाजार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बसस्थानक परिसर मार्गे पुढे जात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पोहोचली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भव्य रॅलीची सांगता करण्यात आली। यावेळी आदिवासी समाजाची पारंपरिक कला व संस्कृती जपणाऱ्या ढोलवादक, झिबली नृत्य सादर करणारे कलाकार आणि तूरवाद्य वादकांचा उत्साह वाढविण्यासाठी रोख बक्षिसांचे वितरण करण्यात आले। माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरतभाऊ गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, सर्व नगरसेवक, सरपंच यांच्या हस्ते कलाकारांना रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले। विश्व आदिवासी दिनानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमातून आदिवासी समाजाची समृद्ध परंपरा, संस्कृती, कला आणि एकजूट यांचे दर्शन घडले। ढोल, झिबलीच्या तालावर हजारो नागरिकांनी सहभागी होत नवापूर शहरात विश्व आदिवासी दिनाचा उत्साह द्विगुणित केला। जगामध्ये
आदिवासी दिवस मागे येऊ का? मागे येऊ. आलं का बरोबर? मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत करत आहोत. या मंचावरती बसलेले सर्व मान्यवर, इतर संपलेले सर्व मान्यवर, सगळ्या माता वगैरे वरील सारी मंडळी, पत्रकार छायाचित्रकार मित्रांनो आणि या शहराचे सर्व सन्माननीय अधिकारी महोदय, उपस्थित बंधू भगिनींनो, आदिवासीची आणि आज तुमच्या आमच्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. या आनंदाच्या क्षणामध्ये उत्सव समितीने त्याचा उपक्रम राबवला आणि उत्सव समितीने या ठिकाणी सांगितलं, मला खूप आनंद झाला की उत्सव समितीने या ठिकाणी सांगितलं की समाजावर आणि अत्याचार होत असेल तर त्या ठिकाणी आदिवासी समाजासाठी उत्सव समिती ही त्यांच्या पाठीमागे उभं राहील. ही आनंदाची गोष्ट आहे. आतापर्यंत बघितलं समाजावर या गावातून तालुक्याचे जिल्ह्याचे आदरणीय लोकनेते स्वर्गवासी सुरप्रीती नाईक साहेब, त्याचप्रमाणे दुसरे नेते आदरणीय लोकनेते स्वर्गवासी माणिकराव दादा, या दोघांनी या गावातून तालुक्याची बांधणी केली, जिल्ह्याची बांधणी केली आणि तुम्हाला आम्हा सर्वांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित ठेवण्याचं काम या दोन्ही नेत्यांनी केलं. आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला श्रीदादांना, आपल्याला दोघांना मिळून हा नवापूर तालुका नंदुरबार जिल्हा अखंडित राहण्यासाठी, एकत्र राहण्यासाठी आपल्याला काम करावं लागतील. आपल्यामध्ये दोघांमध्ये तरी मतभेद असतील पण मनभेद नाही. तुम्ही सुद्धा समाजासाठी काम करता झालं, मी सुद्धा समाजासाठी काम करतो आणि जेव्हा समाजावर अन्याय होत असेल तेव्हा आपण जर दोघं उभं राहिलं तर कोणाच्या मायकावर आपल्या विरुद्ध जाऊ शकेल. म्हणून माझी विनंती आहे की समाजासाठी आपण सर्वांनी एक आलं पाहिजे. माझं काहीतरी गोष्टीवर समाजामध्ये करण्याचं काही विरोधी संघटन काम करत आहेत, पण माझी विनंती आहे की हा आदिवासी अखंड आहे, हा आदिवासी एकत्र आहे, हा आदिवासीची ताकद ही तुम्हा आम्हाला सगळ्यांना आहे. म्हणून माझी विनंती आहे की येणाऱ्या दिवसामध्ये आपण सगळ्यांनी एकत्रित राहिलं पाहिजे. शैक्षणिकदृष्ट्या आपल्या समाजावर बरेच अत्याचार होतात, आपल्या समाजाची फसवणूक होत आहे. या नंदुरबार जिल्ह्यामध्ये बरेचसे असंख्य बाहेरून आलेले कॉलेजेस हे आपल्या विद्यार्थ्यांची लुटमार करत आहेत. आपल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्कॉलरशिप मध्ये भेदभाव करतात. करोडोची स्कॉलरशिप हे आपल्याकडनं हिसकावून घेतात. एकाही आदिवासी विद्यार्थीला त्याच्याबद्दल पत्ता लागत नाही, त्याच्या पालकांना समजत नाही. म्हणून माझी विनंती आहे की या उत्सव समितीने हे सुद्धा शैक्षणिक दृष्ट्या बघितलं पाहिजे की जिथं जिथं शैक्षणिक दृष्ट्या आदिवासी समाजाकडनं फी घेतली जात असेल ती योग्य आहे, कुठल्या प्रमाणात आहे, किती घेतली जाते, या गोष्टीचा सुद्धा आपण समितीने पाठपुरावा केला पाहिजे. कारण आम्ही समितीचे तुम्हाला प्रतिनिधी समजतो. समिती ही समाजाची मिळून झालेली आहे, समाजाचे तुम्ही प्रतिनिधी आहे. म्हणून समाजावर जिथं जिथं ज्या ठिकाणी आदिवासी समाजाला व्हॅलिडिटीसाठी अटकवलं जातं त्या ठिकाणी सगळ्यांनी एकत्रितरित्या येऊन त्या ठिकाणी आपण काम केलं गेलं पाहिजे. आदिवासी समाजाला व्हॅलिडिटी जो खरा आदिवासी आहे त्याला न्याय मिळवून दिला पाहिजे. बोगस आदिवासींना दाखले मिळतात पण खऱ्या आदिवासीला दाखले मिळत नाही. याच्यासाठी आपण प्रयत्न करावे. आदिवासी हॉस्टेलमध्ये सुद्धा माझ्या बऱ्याचशा विद्यार्थींना ऍडमिशन मिळत नाही. त्यांच्या ऍडमिशन साठी सुद्धा आपण सगळ्यांनी संघटितपणे एकत्रितपणे आपण काम केलं पाहिजे. आदिवासी समाजाचे रक्षण हे आपल्याला तुम्हाला करायचं आहे. एकाही आदिवासीच्या धार्मिक तळाला कोणी कोण टाकता कामा नये याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रितरित्या राहिलं पाहिजे, काम केलं पाहिजे. अजून माझी या ठिकाणी असलेल्या सर्व आदिवासी नेत्यांना विनंती आहे, समोर असलेल्या सगळ्यांना विनंती आहे की ज्या नाईक साहेबांनी, माणिकराव दादांनी या नवापूर तालुक्यामध्ये आदिवासी कारखाना चालू केला, तो कारखाना काही कारणास्तव तो बिगर आदिवासीने चालवलेला आहे, तो बंद पडलेला आहे. माझी विनंती आहे की हा
साधाचा कारखाना नाही, हा भरतगाडीचा कारखाना नाही, हा आदिवासी समाजाचा कारखाना आहे आणि तो कारखाना चालू झाला पाहिजे. याच्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे, कार्य केलं पाहिजे. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी आपण एकत्रितरित्या पूर्ण करू, संघर्ष करू, तेव्हा कुठेतरी अशा कार्यक्रमांना मला तरी वाटतं आपण एकत्रित राहतो. पण हे कार्यक्रम झाल्यानंतर कुठेतरी आपण विभागले जातो. माझी विनंती आहे की या उत्सव समितीने पूर्ण वर्षभर समाजाच्या पाठीमागे उभं राहावं, समाजाला ताकद द्यावी. समाज तुमच्या बरोबर आहे. कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये मतभेद होता कामा नये, मनभेद होता कामा नये. एकजुटीने सगळ्यांनी काम केलं गेलं पाहिजे. अजून एक विनंती करतो की या उत्सव समिती मार्फत ज्या जाती आहेत, समाजाचे जाती आहेत, त्यांच्याकडनं समाजासाठी या उत्सव समितीने देणगी मागितली पाहिजे. दिगंज आदिवासींकडनं 1 रुपया सुद्धा कोणी घेतला गेला नाही पाहिजे. हे माझं परखड मत आहे आणि त्या मताची उत्सव समिती नक्कीच 100% सहमत आहे. त्याच्यामध्ये 100 रुपये जरी कोणी देणगी आदिवासीने दिली तरी ती आदिवासीला पावती दिली पाहिजे. कार्यक्रम संपल्यानंतर 1 महिन्याच्या आत सगळ्यांनी एकत्रित येऊन समाजाने किती देणगी दिलेली आहे आदिवासी समाज रेडिओ आहे आणि या मोठा तणाव आदिवासी दिन, जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला आहे. त्याप्रमाणे आपण युवासंस्थेने एक आदिवासी दिन म्हणून साजरा केलेला आहे. जर जंगल जमीन या जागी आपण जतन केला देखील फोटो आज जे करा आहे तो आपण जायला आपण वर्तमान काळात भविष्य काळात आपण आदिवासी लोकांना काय अन्याय अत्याचार इतर काही गोष्टी करणारी आहे या विचारामध्ये आम्ही होते. कारण मसुदा कमिटी यामध्ये जयपाल सिंग मोठासाहेब आहे आपलं ते आदिवासी शब्द हे केला शेड्यूल ट्राईब म्हणून यामुळे आपण काही वेळा आधी सुद्धा अडचणी आल्या जे आपण आणि विशेषतः शिक्षण बाबतीत जे होणे आपण विद्यार्थी वेळी किंवा केलं याची बाप वेळी जे जाती दाखला वेळी जे व्हॅलिडिटी वेळी किंवा इतर ठिकाणी त्या केलो पेनमुळे ते मागण्या दाखला जो दाखलो देता म्हणजे ते नोंदी आहे त्या नोंदी सुद्धा बदलून करत आहे. बहुशा विद्यार्थी या कारण राजपत्र केंद्र शासन वेळी राज्य शासना वेळी राजपत्र ते सुद्धा नोंदी बदल आहे की 1950 ते 2003 पर्यंत परंतु नोंदी वेगळा आहे. त्या नोंदी द्यायची नाही नाही साहेब ते नोंदी द्यायची नाही. आता भविष्यात जे आपण संविधान आहे जे आपण इतर आहे दूर देतली आहे ते भविष्यात आघाडी खूप लाभ मिळणार आहे. म्हणून जे आपण ऍडमिशन देत आहात सरळपणे दाखवलं वेळी जहाँ को निवडणुका उभी भी रहता राजकारण को दाखल जायचं ते सुद्धा आपलं खूप महत्व आहे. म्हणून मोठा यात आपण जागृत राहतो. आज विविध अडचणी आपण आदिवासी समाजावर आहे. वसतिगृहा बाबतीत मी आज नवीन म्हणजे 4 पाती या आघाडी नवीन साधने या आघाडी तो खूप म्हणजे विद्यार्थ्या मान्यकारक आहे. तो जो तुम्हाला या वाचीला जो तुम्हाला होत आहे म्हणजे प्रत्येक गोष्टी शिक्षणा बाबतीत विद्यार्थी म्हणजे खूप वंचित राहणार आहे. जो महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग आहे या विभागाला सुद्धा जे आदिवासी प्रमाणपत्रामध्ये आपण जाती दाखलो आहे व्हॅलिडिटी आहे या खातर आदिवासी विभाग आहे समिती एक निर्माण केला होती. परंतु ती सुद्धा इतर मागासवर्ग कल्याण कक्ष होते काही काढतो आहे आणि ती एक समिती बनवते. तीन आपण लोक होता याला म्हणजे जे आदिवासी विकास खाताही काढा नसलो तो इतर मागास वर्गा काढलेली आहे की सरकार आपण केली आपण खूप कारण आम्ही केरळमध्ये शिक्षण जास्तीत जास्त प्रसार ज्यांची वेळा होते वो आदिवासी बांधवाई वेणू प्रयत्न केलो आहे आणि जो आपण हक्का जोपासना आहे हक्का जोपासना सुद्धा मोठाही मिळेल. आज आनंद वाटेल की नवापूर तालुका आदिवासी उत्सव समिती हे मानू आजच्या भाऊ साहेबांचे मतभेद
वेरी पेटा अन्य अत्याचार वेळी काय एकत्र विराज होते आणि विशेषतः त्यामध्ये शैक्षणिक प्रसार विराज होते जमिनी सुद्धा एक हक्क जमिनी आहे तो आपण मोठाई ही संरक्षण ही जतन विराज होते कारण आज आपल्या भारत देशात आपण जाईल तर अदानी अंबानी सारखा जमीन दी राहिलो आहे सरकार म्हणून आवणारा काळात सुद्धा आपण हे सुद्धा मोठमोठा उद्योगपती जमिनीचा प्रयत्न वेळी तो आपण तुम्हाला माहीत होताय आणि फळात होते भविष्यात जर नागपूर नगरपालिकेमध्ये आदिवासी हे दोघं उद्या तो अर्ज असतो आणि लवकरात लवकर तुम्हाला हे देण्याचा आज या संदर्भात माझ्या मायबापांच्या समोर आश्वासन देतो. धन्यवाद.